मडगाव ट्रेनला लाईन बघा किती. आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो, तेव्हापासून लाईनीत होतो आणि आमच्या पुढे पण भरपूर लाईन होती आणि पाठी पण तेवढीच होती. खूप गर्दी ट्रेनमध्ये बघू शकता तुम्ही. बघू शकता किती गर्दी. त्याच्यानंतर परत पनवेलमध्ये पण खूप गर्दी झाली. हा बघा कसा मोबाईल बघतोय. ट्रेनमध्ये बसायला भेटलं की त्याचा मोबाईल चालू झाला. बघा किती गर्दी आहे. आणि हे माझं सासरचं घर बघा तुम्ही. हा माझा जावेचा पोरगा आणि हे हॉल आहे. आमचं साधंसं घर आहे कौलाचं आणि आमचं देवाची खोली आहे. म्हणजे तिकडे आम्ही गणपती पण बसवतो वरती आणि इकडे देव मांडलेत खाली इथे. आणि बघा कसे झाडांना अशी फुलं आलेली आहेत, केळी आहेत, सगळं मस्त. पण सगळं सुकलेलं होतं यावेळेस. काही असं म्हणजे हिरवगार काहीच वाटत नव्हतं. हा बघा कसा खेळतोय दादासोबत. खूप दिवसातून आले ते गप्पा मारत होते दोघं भाऊ. काय गप्पा मारत होते काय माहिती एवढे किती उशीर. हे बघा केळीला केळी आले आणि इथून आमचं एंट्री आहे. इथून रस्ता आहे, इथून आत यायचं. फुलांची झाडं पण भरपूर आहेत, पण पाणी नसल्यामुळे पाण्याचे खूप वांदे झाले. सगळी झाडं आता हीच भक्ती भावन जमले गावकरी. सजवून रूप आलाहू रूप गावच्या त्या मंदिरी. गाई तुझ्या शिमग्याचा डोल वाजतो गावच्या सानेवरी. 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 चला आता आम्ही चाललो आणि बघा त्याच्या आतूसोबत ही नखरे चाललेत. माझे पाय दुखत आहेत. स्टेशनवर आतू आली होती त्याची सोडायला. हे बघा खूप छान फुलं आली होती स्टेशनवर. खूप आम्ही ट्रेनची वाट बघत होतो ना तेव्हा. चला बाय.